अपघाताची मालिका अशी सुरू आहे की नाही की इथं दररोज कोणाचं रक्त सांडत आहे. उजयवाडी सरनोबतवाडी पेपर उघडला की पहिली बातमी गाडी पलटीची असते. ज्या वेळेला मंत्री खासदार ज्यावेळेला येतील त्यांचं रस्ते टाकाटाक असतात, पण एखादा माणूस जर इथनं जायत असेल किंवा मेला तर मरू दे याचा विचार ती करत नाहीत. तुम्हाला रूट जर होत नसेल तर आम्ही सांगा, वर्गणी काढू वाटलेस की तो करू. आणि हे सरकारचं आजचे दिन आले बघा, हे आजचे दिनचा परिणाम यो बघा. यो तुम्ही आजचे दिन म्हणाला ना, ह्यो परिणाम असा असतोय. सत्तेत असणाऱ्यांचं फक्त आजचे दिन आले, गोर गरीब जनतेचा अजिबात आजचे दिन आले. आणि या प्रशासनाला जाग यायला पाहिजे की जाग कधी येणार, की हजारो लोक मेल्यावर येणार आहे का इथं. 2 दिवसात जर प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर 2 दिवसात आम्ही काय ते आंदोलन आमच्या पद्धतीने करून घेणार. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. NH4 हायवेवर सध्या मी सरनोबतवाडी जवळ आहे. हा सगळ्यात मोठा महामार्ग मानला जातो, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग. आणि या ठिकाणी सकाळच्या दरम्यान एक अपघात झालाय. माझ्या मागे आपण बघू शकता कशा प्रकारे ट्रॅव्हल्सचा अपघात झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारची कसली जीवित आणि सुदैवाने झालेली नाही. काही प्रत्यक्षदर्शी आज आपल्यासोबत आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय. त्याचबरोबर खरं बघायला गेलं तर हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनलेला आहे. गेल्या आठवड्याभराचा जर आपण विचार केला तर आठवड्याभरामध्ये 6 ते 7 मोठे अपघात झालेले आहेत आणि यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एखादा जीव गेल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मधून विचारला जातो. जाणून घेऊयात प्रत्यक्षदर्शीकडून नेमक्या त्यांच्या घडलेल्या घटनेबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत. काय सांगाल, सकाळी ज्यावेळी अपघात झाला? सर, सकाळी एक 6 ते 5 दरम्यान जात होतो. दुर्दैवी माझ्या समोर ही घटना झाली. कारण पलीकडे जो पूल आहे त्या पुलात जर गाडी गेली असती तर अंतही काहीतरी वेगळं झाला असता विषय. प्रशासनाला माझी एकच विनंती आहे, तात्काळिक काय आहे तो विषय तिथला मिटवावा. जो रूट तुम्ही केला ते कशाबद्दल केलाय रूट काही तर सांगा. कारण 7वी 8वी घटना आहे माझ्या समोर, दुखापत कुणालाही झाली नाही. प्रशासनाला माझी एकच विनंती आहे, काय आहे तो हवे नॅशनल ते बघून घ्या. माझ्या डोळ्याच्या समोर साहेब सांगतोय मी. या आठवड्याभरामध्ये एकूण किती अपघाताच्या घटना घडल्या? 7वी घटना आहे सर. काल सुद्धा अपघात मोठा झाला होता, ट्रक पलटी झाला होता. त्या ट्रक मधला सिलेंडर सुद्धा चोरीला गेलाय. कालची घटना आणि सकाळीची घटना झाली. म्हणजे जो गॅस सिलेंडर आहे तो देखील चोरीला गेला? हा, तो सुद्धा चोरीला गेलाय. प्रशासनाला माझी एकच विनंती आहे, तो रूट तुम्ही का चालू केला नाही. तुम्हाला रूट जर होत नसेल तर आम्ही सांगा, युवा पिढी काय आहे ते वर्गणी काढू वाटलेस की तो करू. पण जे महामार्गाचे ते रस्ते आहेत बाहेरचे, त्यांची काढण्याची विनंती आहे मला. काय ते रस्ता ते करून घ्या. भरपूर अपघात झालेत सर. प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की तो रस्ता करून घ्या. या पुणे बेंगलोर जो हायवे आहे तो एक मोठा महामार्ग मानला जातो. त्याचबरोबर या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. काय सांग? अपघाताची मालिका अशी सुरू आहे की नाही की इथं दररोज कोणाचं रक्त सांडत आहे. याचं गांभीर्य सरकारला नाही आहे. अशी परिस्थिती झाली या महामार्गावर की नाही की ज्या कॉन्ट्रॅक्टरनं काम घेतलेलं आहे त्यांना अशी परिस्थिती त्याच्यावर आली की तो इथल्या सळ्या विकून की नाही लोक त्याचा पगार माणसांचा पगार बघावा लागलाय. अशी त्याची परिस्थिती झाल्या. त्यामुळे ह्या सरकारकडे जर पैसा नसेल तर तुम्ही हे काम करायचंच नाही ना. रस्त्याचं जे अगोदर रस्ता होता ते सगळ्यांना लोकांना चांगलं होतं. आणि आता जे ऍक्सिडेंटचे प्रमाण जे वाढलेलं आहे ते का वाढलेलं आहे की बाबा या रोडला तुमची व्यवस्थाच नाही त्या पद्धतीची. आता दररोज ऍक्सिडेंट आहेत. त्या ड्रायव्हर लोकांचं रक्त सांडायला याचा विचार कोणी केलाय काय? आमदार असू दे, खासदार असू दे, यांचं इथे लक्ष नाही. ज्या वेळेला मंत्री खासदार ज्यावेळेला येतील त्यांचं रस्ते टाकाटाक असतात, पण एखादा माणूस जर इथनं जायत असेल तर त्यांना हा रस्ता टाकाटाक नसतोय. कारण का तो मेला तर मरू दे याचा विचार ती करत नाहीत. त्यामुळे माझी एक विनंती आहे की ह्या रोडवर जे आता घटना घडल्यात या घटना खरोखरच दूर व्हावा. या प्रशासनाला जाग यावी यासाठी का नाही आम्ही एक आंदोलन उभा करणार आहोत. उद्या 2 दिवसात, या 2 दिवसामध्ये आंदोलन आपण उभा करणार आहोत. या आंदोलनामध्ये हे आंदोलन असणार आहे ते ड्रायव्हर लोकांसाठी असणार आहे. त्यामुळे या आंदोलनासाठी गावातील सर्व नागरिकांनी सगळ्यांनी या आंदोलनासाठी सहभाग व्हावा एवढी माझी इच्छा आहे. सगळ्यांनी अपेक्षित येतो आंदोलनासाठी हजर राहावं. मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. काय वाटते नेमकी चूक कोणाची?
चूक ही सरकारचीच आहे आणि कॉन्ट्रॅक्टर पण आहे. आणि मला सांगा, सरकारनं सांगितल्याशिवाय एक काम होणार आहे का सांगा बघूया. सरकार बघणार ना, कॉन्ट्रॅक्टरला काम कर म्हणलं की मग कॉन्ट्रॅक्टर काम करणार. हो, सरकार नको म्हणलं तर ते पडणार तसंच. सरकार म्हणतंय आजचे दिन आणले म्हणतात मग राज्यामध्ये. आजचे दिन हे चाललेत नव्हे, दररोज आजच्या दिनला 50 लोक मारल्यात. याचा विचार कोणी केलाय काय? हा, 50 लोकांचा कमीत कमी आज या ट्रॅव्हल्स मध्ये किती लोक आहेत? 30-32 लोक. एक लहान मुलगी, एक तिची आई अशी डोळ्यातनं पाणी काढते सकाळी. जर त्यांना दुखावट झाल्याचं त्याला जबाबदार कोण? कोण जबाबदार? आजचे दिन आले म्हणते सरकार फक्त सरकारच्या अधिकाऱ्यांचं आणि सरकारांच्या सत्तेत असणाऱ्यांचं फक्त आजचे दिन आले. गोरगरीब जनतेचं अजिबात आजचे दिन आले नाही. सर्वसामान्य लोकांना पीएम किसान असेल किंवा लाडकी बहीण अशा योजना देऊन आजचे दिन आणल्या सरकारनं. सर काय करणार, या लोक जर जिवंत राहिली नसतील या योजनांच्यासाठी तर काय उपयोग आहे त्या योजनांचा? अक्षरशः तुम्ही जर बघितलं असता तर ही जवळपास एक 45-50 सीटरची गाडी अशी पलटी झाली. याच्या अगोदर 2 दिवस एक ट्रक पलटी झाला, त्याच्या अगोदर 2 दिवस एक ट्रक पलटी झाला. आज या ठिकाणी ऍक्सिडेंटची मालिकाच चालू आहे. जवळजवळ हा 8वा ते 9वा ऍक्सिडेंट या 15 दिवसातला आहे. पण एवढे ऍक्सिडेंट होत असताना त्याचं गांभीर्य त्या हायवेच्या अधिकाऱ्यांना नाही. ऑफिस अगदी 2 मिनिटावर आहे, पण त्यांनी कुठली अजूनपर्यंत तत्परता दाखवलेली नाही की ते बाबा साधा बोर्ड लावावा किंवा काय घडलं हे बघायला यावं. आज उजयवाडी सरनोबतवाडी पेपर उघडला की पहिली बातमी त्या गाडी पलटीची असते. तर आज आम्ही जनरेटर उभा करून हायवे रस्ता रोको या ठिकाणी करायची आमच्यावर वेळ येणार आहे. आम्ही या प्रशासनाला 1-2 दिवसाचा फक्त वेळ देतोय. 2 दिवसात जर इथं जर काम चालू केलं नाही तर जनआंदोलनाचा रेटा उभा करून हायवे रोकोचं या ठिकाणी आंदोलन करायचं आमचं हे झालेलं आहे. आज आम्ही कुठल्याही गोकुळ डिव्हिजनला त्याची रिसर्च परमिशन घेऊन या ठिकाणी हायवे रोकोचं आम्ही आंदोलन या ठिकाणी चालू करणार आहे. आणि ह्या प्रशासनाला जाग यायला पाहिजे की जाग कधी येणार की हजारो लोक मेल्यावर येणार आहे का इथं. एवढा डेंजर स्पॉट झाले असताना ते गांभीर्य घेत नाहीत. मी पोलीस भाई संजना राज्याध्यक्ष संजय माने बोलतो. मी कलेक्टर ऑफिस SP साहेबांना, सर्व ग्रामपंचायतींना या आणि या ठेकेदाराव आणि कंत्राटदाराव मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून 6 महिन्यापूर्वी मी लेटर दिले. अद्याप त्याच्या कारवाई नाही. आतापर्यंत या ठिकाणी 20 ते 25 लोक मैत झाले. त्या हवेला काम चालू जाणार तरी त्यांच्या ताबडतोब गुन्हा नोंद करावं ठेकेदारावर कंत्राटदाराव. आणि 2 दिवसात जर प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर 2 दिवसात आम्ही काय ते आंदोलन आमच्या पद्धतीने करून घेणार. दिनेशपूर हायवे मृत्यूचा सापळा बनलाय. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होत आहे. आता बसचा देखील पहाटे अपघात झालाय. तर काय प्रतिक्रिया द्या? त्या गेले 4-8 दिवस बघतोय आपण त्या रोडला काही ना काही ऍक्सिडेंट चालूच आहेत. परवा एक I-20 पलटी झाली. त्या प्रशासनाला कोणतरी एक 3-4 मेल्यानंतर जाग येणार आहे का? आणि इकडे लक्षच कोणाने NH4 ऑफिस वरती आहे ते त्यांना दिसत नाही का? त्यांना हे लोक गोरगरिबांचा कोणतरी ऍक्सिडेंट झाला काय झाला तर मग हे उठणार आहेत का? हे असं नाही चालणार. आणि हे लोक पण टोल भरतात, टोलचे पैशाचे इन्कम टॅक्स हे सगळं भरतात. ह्या लोकांना कधी कळणार? आणि हे असं नाही चालणार. हे काहीतरी झालं पाहिजे आणि रस्ता क्लिअर झाला पाहिजे. किंवा त्या येताना तुम्ही आपण एवढ्या लांबनं बघतो तर तिथं काही त्यांचा हे पण नाही, पॉईंट डायरेक्शनचा बोर्ड पण नाही. त्या असं फार वाईट परिस्थिती झाल्या लोकांना आणि त्याचा काहीतरी निर्णय झाला पाहिजे. हे बघा, आता ही गाडी क्रेन लावून उचलून न्यायला लागल्यात तर काय करायचं? ती गाडी जी आहे ना, ती गाडी जो ठेकेदारानं काम घेतले त्याच्या दारात नेऊन लावायची आणि तू काम करून दे म्हणून सांगायचं. आणि हे सरकारचं आजचे दिन आले बघा. हे आजच्या दिनचा परिणाम ह्यो बघा. ह्यो तुम्ही आजचे दिन म्हणाला ना तर ह्यो परिणाम असा असतोय. त्यामुळे लोकांनी जरा विचार करायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे काय नाही. आपण लोक काय करतात, आजच्या दिनचा नुसतं उल्लेख करून घेतात पण पुढे काय होणार हे जे त्यांना माहित नसते. आता भूतकाळात अशा गोष्टी झालेल्या आहेत सगळ्या. त्यामुळे ही जी गाडी आता तुटलेली आहे ना ते ठेकेदाराच्या दारात नेऊन लावायची की बाबा तुम्हाला दुरुस्त करून दे. बघूया तो किती देतोय दुरुस्त करून. ते असं म्हणू शकते का? बघूया, मेलेली माणसं जर का ते अन्न नाही सोडा निदान तर गाडी जर देतो का बघा दुरुस्त करून. NH4 हायवेवर सुरू असणाऱ्या अपघातांच्या मालिकेचा आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेतला. या ठिकाणचे काही प्रत्यक्षदर्शी त्याचबरोबर रोज ये जा करणारे जे नागरिक होते त्यांच्याकडून आपण अपघातांची माहिती त्याचबरोबर प्रशासनाचं या घटनेकडे होणारं दुर्लक्ष सविस्तरपणे जाणून घेतलं. आता तरी प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून येत असल्याचं आपल्याला बघायला मिळते. तुर्तासरी मी या एपिसोडमध्ये येतेच थांबतो. AK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर.